ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत आहेत. त्यांनी नवीन पक्ष स्थापन केला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी ते जाणार आहेत. या दोन मुद्द्यावरती आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हाकेजी, तुम्ही नवीन पक्ष स्थापन केला आहे, काय नाव असेल, काय ध्येय धोरणे असतील? हे बघा, ओबीसी जनता पार्टी. आणि आज मी दिल्लीला जातोय ते विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, सोनम वांगचुक यांच्या संदर्भात ज्या काही घटना घडलेल्या आहेत, लोकशाहीमध्ये संविधानिक मार्गानं, उपोषणासारख्या मार्गानं एखादं आंदोलन होत असताना त्याला सामोरं जाण्याऐवजी, त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांना ज्या हुकुमशाही पद्धतीनं, ज्या पद्धतीनं त्यांच्याबरोबर जे वर्तन केलं इथल्या सत्ताधाऱ्यांनी, त्याचा निषेध व्यक्त करायला, आणि विरोधक तरी संपलेला आहे असं मी मानणारा कार्यकर्ता आहे आज रोजी. या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी लोकशाही वाचवण्याचा विडा उचलला आहे. ते दिसेल त्या मार्गाने दिल्लीला पोहोचत आहेत, लाठीचार्ज सहन करतायत, पोलिसांच्या ससेमिरेला त्यांना सामोरं जावं लागतं. तरी ते काय म्हणत आहेत की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे. ज्या शिक्षण खात्याच्या बेजबाबदारपणामुळे लाखो नीट एक्झाम देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या भावनेशी, मनाशी खेळ खेळणारे हे सरकार, त्यांनी तुरंत त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण तसं न होता विद्यार्थ्यावरती लाठीचार्ज होणार असेल तर त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करणं हे एक माझं कर्तव्य आहे. एक मी आंदोलक म्हणून मी दिल्लीला आज जातो. पक्षाबद्दल सांगा, कशा पद्धतीने पक्षाची रचना असेल, कशा पद्धतीने पक्षाचे ध्येय धोरण असेल, काय तुम्ही टार्गेट केलं आहे, कुठला वर्ग जो तुम्हाला अपेक्षित आहे तो तुमच्या बाजून येईल? हे बघा, महाराष्ट्रामध्ये बहुजन म्हणून इथल्या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत ओबीसीला फक्त वापरून घेतलं. मग त्यामध्ये भाजप डीएनए म्हणून, माधवम म्हणून भाजपनं सुद्धा ओबीसीच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत. इथल्या सत्ताधाऱ्यांना, वतनदारांना तर काहीही पडलेलं नाही ओबीसींचं. आजपर्यंत अशा पद्धतीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न झाला असेल मला माहिती नाही, पण ओबीसी जनता पार्टी या नावानं आम्ही सामोरं जात आहोत. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या प्रश्नावरती या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 1 मिनिटाचा वेळ जर कालच्या पावसाळी अधिवेशनात मिळत नसेल तर माझ्यासारखा आंदोलक या गोष्टी सहन करणार नाही. महाराष्ट्राचे 48 लोकसभा सदस्य आहेत. देशाच्या संसदेमध्ये या 48 पैकी एका मेंबरनं एक जरी लक्षवेधी आणली असेल तरीसुद्धा या पार्टीची आम्हाला आवश्यकता वाटली नसती. नेहमी ओबीसी बांधव हा नेहमी कधी भाजपचा बेस वोटर राहिला, कधी काँग्रेस राष्ट्रवादीचा बेस वोटर राहिला. आम्ही आता इथून पुढे हे सहन करणार नाही. पवार कुटुंबीय ज्या ओबीसींच्या मतावर आजपर्यंत राजकारण करत आहेत, त्या ओबीसींच्या प्रश्नावरती कधी पार्थ पवार बोलत नाही, कधी रोहित पवार बोलत नाही, कधी सुप्रिया सुळे बोलत नाही, कधी सुनेत्रा पवार बोलत नाही, अजित पवार तर कधी बोलतच नव्हते, शरद पवार तर बोलायचा प्रश्नच येत नाही. मतदान कुणाचं आहे? जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी सत्ता में भागीदारी. आणि आम्हाला आता आमचं नेतृत्व या कायद्याच्या सभागृहात पाठवायचं आहे. बाद झालं कुणाच्या तरी आम्हीच निवडून द्यायचं, परत आम्हीच त्यांच्याकडं आम्हाला वसतिगृह द्या, आम्हाला बजेट द्या. आमची 18 महामंडळं या शासनानं निवडणुकीला सामोरं जात असताना 18 महामंडळं घोषित केली. ओबीसीमधल्या 18 जातसमूहांच्या, जातींच्या, महापुरुषांच्या नावानं, संतांच्या नावानं महामंडळं स्थापन केली. पण त्यांना अजून अध्यक्ष भेटला नाही, त्यांना कार्यालय भेटलं नाही, साधा शिपाई भेटला नाही, बजेट तर लांब. का काढू नये पक्ष? लोकशाहीमध्ये आम्ही चळवळ करतोय, तर चळवळीमध्ये निवडणुकीच्या टायमिंगला आम्ही का ऑप्शन देऊ नये ओबीसींना? हे खदखद आहे. आणि जेवढे ओबीसीचे नेते आहेत ना, हे अंदर की बात आहे, जेवढे आमदार, खासदार, मंत्री आहेत ते आमच्या बरोबर आहेत. हे मी लिहून देतो तुम्हाला. अनेक पक्ष, छोटे मोठे पक्ष भाजपने संपवण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचा पक्ष कसा टिकून राहील या सगळ्या पार्श्वभूमीवर? आमचा पक्ष आझाद आहे. आम्हाला ईडीची भीती नाही, CBIची भीती नाही, आम्हाला यंत्रणा द्यायची भीती नाही. आमचा क्राऊड एवढा मोठा आहे. आणि 2000 सालानंतर जन्माला आलेला जेन्झी हा आमच्या बरोबर आहे. सोशल मीडियाच्या जमान्यात, डिजिटल मीडियाच्या जमान्यात मला नाही वाटत या संविधानाच्या संरक्षणासाठी, लोकशाहीच्या संरक्षणासाठी, ओबीसींच्या हक्क अधिकारासाठी आपले प्रतिनिधी हे ओबीसी निवडून कायद्याच्या सभागृहात पाठवतील. जेन्झीचं आंदोलन सुरू आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? हे आंदोलन लोकशाही वाचवणारं आहे या निष्कर्षाप्रत मी आलो. हे आंदोलन जर काही तुम्ही बेजबाबदार पद्धतीने वागत असाल तर तुमच्या दहशतीला, दडपशाहीला, सत्तेला, पोलीस प्रशासनाच्या बळाला झुगारून देणारी पिढी निर्माण झाली. आणि हे कुठंतरी आशावादी चित्र आहे. म्हणून आम्ही दिल्लीला चाललो. राजीनामा झालाच पाहिजे. आज धर्मेंद्र प्रधान, उद्या पंतप्रधान. हे मी लिहून देतो आज. धन्यवाद. जितेश सुधाकर कश्यप, LS मराठी, मुंबई.